नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपी कडून. आजच्या आपल्या बोलबर्वाच्या भागामध्ये आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्या आहेत सृष्टी सिद्धार्थ सोनावणे, शिरूर कासार तालुका, जिल्हा बीड. त्यांचं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे. त्याच्यानंतर लग्न झालं 2010 मध्ये. आता त्या राहतात तागडगाव, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड इथे. त्यांचे पती सिद्धार्थजी आणि सृष्टीताई हे दोघेही बालमित्र आहेत. त्यामुळे जे काम ते आज करता आहेत या कामाबद्दल जी आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत, तर या कामाची सुरुवात खरं तर खूप लहानपणापासूनच त्यांची झालेली आहे. कशी आणि काय हे आपण त्यांच्याकडूनच समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सृष्टीताई, मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारावासा वाटेल की प्राणी आणि निसर्ग याबद्दलची जी काही तुमची आवड आहे ही कधी आणि कशी निर्माण झाली? नमस्कार. सिद्धार्थ आणि मी बालमित्र, आणि सिद्धार्थ सतत भटकत राहायचा आणि मी त्याच्या बरोबर जायचे की मी मुलगी आहे हे काय मला लहानपणापासून कधीच वाटलं नाही. आणि आम्ही दोघंही बाहेर फिरायला जायचो. आम्हाला कुठं पक्षी, एखादा प्राणी काही भेटला की तो आम्ही घरी घेऊन यायचो. आणि त्यावेळी आम्हाला कळतही नव्हतं की उपचार म्हणजे काय करायचा. तर आम्ही त्याच्यावरती जे आई बाबांनी सांगितलेलं, आपल्याला जखम झाली त्याच्यावरती हळद टाकली वगैरे, ते बरं होते. मग आम्ही ते तसं औषध वगैरे त्याच्यावरती टाकत गेलो. तो बरा झाला की आम्ही त्याला परत नेऊन तिथं सोडून द्यायचो. तर आम्हाला त्यात खूप आनंद वाटायचा. मग नंतर कालांतरी जसं मोठं मोठं होत गेलो की ही आवड कशी झाली, मग ते वाढतच गेली, आमची कमी नाही झालेली. आणि आम्ही खूप मोठे झाल्याच्या नंतरही आम्ही दोघं जण फिरायला जा लागलो. कुठं ह्याला प्राणी गणनेला कुठेही जायचो. आणि तसंच आम्ही प्राणी ते वाचवत गेलो आणि झालं तेच आवडीतच. मला वाटतं बहुधा जी आवड होती तुमची तीच तुमची कामामध्ये जेव्हा बदलत हो. गेली तेव्हा आपोआपच एखादं आवडीचं काम मिळाल्यानंतर जसं माणूस आनंदाने करतो तसं तुमच्या बाबतीत झालेलं नक्कीच दिसत आहे की जे आणि ते आवड म्हणजे काम, हे काम असं वाटलंच नाही कधी. आणि नंतर आम्हाला ज्यावेळी लोक म्हणायला लागले ना तुम्ही काम करताय, मी सिद्धार्थला विचारायचे आपण काय काम करतोय, आपण तर आपली आवडच हे करतोय ना. तर तो म्हणायचा हो. असे खूप किस्से झालेत आमच्यात. अचानकच मला एक नवदुर्गाचा लोकसत्ताचा अवॉर्ड मिळाला होता. आणि सकाळी 6ला म्हणजे मुलीची तयारी करत होते, ती शाळेत झालेली, मी माझं रोजच काम चालू होतं. आणि मी तिची तयारी करता करता एक विवेक देसाई मुंबईचे यांचा फोन आला. आणि ते मला म्हणले अभिनंदन सृष्टीताई. तर म्हटलं अभिनंदन कशाबद्दल? तर म्हटले तुम्हाला अवॉर्ड मिळालाय लोकसत्ताचा ना, त्याबद्दल नवदुर्गामध्ये तुमची निवड झालेली. क्या बात आहे. सिद्धार्थला मी म्हटलं की सृष्टीताई म्हणते ती, पण आवड कशाचा आपल्याला मिळणार? तर तो म्हटला नाव चुकलेलं असेल, विचार. तर मी त्यांना म्हटलं सर प्लीज तुम्ही एकदा नाव सांगताय का? तर ते म्हणले हो सृष्टी सिद्धार्थ सोनवणे ना. तर म्हटलं हो सृष्टीच आहे मी, पण आवड वगैरे असं मिळण्यासारखं काय नाही म्हटले. तर म्हणले तुम्ही प्राणी मैत्रीण आहात का? तर मी म्हटलं हो आहे, पण आवड कशाचा मिळालाय? तर ते म्हणले तुमचा लोकसत्तात खूप छान लेख आलाय आणि तो वाचलाय मी. तर म्हटले तुम्हाला मी व्हॉट्सअपवर तो लेख टाकतो. तर मी म्हटलं माझ्याकडे साधा मोबाईल आहे. तर ते म्हटले मग कसा टाकायचा? तर म्हटलं आमच्याकडे लोकसत्ता पेपर पण शिरूरला येत नव्हता. म्हटलं पेपर पण नाहीये. तर ते म्हटले मग एखादा नंबर द्या. मग मिस्टरांचा नंबर दिला मी, त्याच्यावरती त्यांनी तो लेख टाकला. मी वाचलं. मी सिद्धार्थला म्हणले अरे हा तर माझा फोटो आहे. तर हो. पण मला तो विश्वासच बसेना. आणि आवड हे आपण फक्त मी कशात बघितलेलं, पेपरला, पिक्चरमध्ये वगैरे असं. असं स्वतःला कधी भेटेल असं कधीच वाटलेलं नव्हतं. आणि तो अवॉर्ड म्हणजे माझ्यासाठी इतकी गोंधळून गेलते मी. आणि पहिला अवॉर्ड मला प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते मिळाला होता. अवॉर्ड कसा घ्यायचा हे पण मला माहिती नव्हतं. आणि ते स्टेज एवढं मोठं मी कधी आयुष्यात कधीच पहिलं पाहिलेलं नव्हतं. तिथं गेले. तो अवॉर्ड घेताना मला इतकंच हे झालं ना, की काय आपण काहीच करत नाही तरी अवॉर्ड मिळाला. आणि त्याच्यापासून म्हणजे थोडं हुरूप पण वाटायला लागले, की आपण हे आणखीन केलंच पाहिजे जरा जास्त. त्याचे खूप किस्से घडलेले आहेत. खूप छान सांगितलं सृष्टीताई. हे साध्या माणसाचं खरं तर हेच लक्षण असतं की ते काम करत राहतात, ते अवॉर्ड बिवॉर्ड आहेत ते मागणं हळूहळू येत राहतात. त्याच्यामध्ये काही त्यांना विशेष म्हणजे तुमच्यासारख्यांना विशेष नाही वाटत. मला एक सांगाल ताई,
तुम्ही प्राणी मैत्रीण आहात. म्हणजेच तुम्ही जखमी प्राण्यांवरती उपचार करणं, ते बरे होईपर्यंत त्यांची शुश्रूषा करणं, म्हणजे त्यांची काळजी घेणं आणि पुन्हा निसर्गात सोडून देणं, हे काम करता. मग हे काम तुमचं चालतं कशा पद्धतीने? म्हणजे जर प्राण्याला जर जखम थोडी असली तर आम्ही ते घरीच करतो. म्हणजे त्याच्यावर आयुर्वेदिक जे आपण काच सुपारी कापू त्याची पेस्ट पावडर बनवून त्या जखमीवर टाकणं वगैरे असं थोडेफार करतो. आणि जखम जर खूप मोठी असली तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आम्ही बोलवतो. त्यात आम्हाला मदत म्हणजे डॉक्टर विजय चौरे, निलेश सानप, डॉक्टर आगाव हे खूप करतात. ते प्रकल्पावर येऊन एवढी आम्हाला मदत करतात. अक्षरशः एखादं ऑपरेशन वगैरे करायचं असलं तरी ते करतात. आणि आपण कुठल्याही वेळी त्यांना फोन केला तर ते त्या रात्रीचही येतात. कधीही आपण म्हटलं ना प्राणी आजारी तर त्यावेळी तो येतात, त्यांच्यावरती उपचार करतात आणि एकदम हे करतात, आपल्याला मदत चांगल्या प्रकारे. तशी मदत होती त्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि खूप छान प्रमाणे करतात ते. आता हे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजे तर सरकारी लोक आहेत, हो. बरोबर? तुमचा प्रकल्प हा खाजगी प्रकल्प आहे. हो. आता माझा प्रश्न असा आहे की हे सगळे वन्य प्राणी आहेत, हे काही पाळीव प्राणी नव्हे. मग हे तुमच्यापर्यंत येतात तरी कसे? किंवा हा प्राणी जखमी आहे, त्याच्यावर उपचार करण्याची गरज आहे, हे तुम्ही कसं ठरवता? आता हा प्राणी येतात कसे म्हणजे एखादा प्राणी जर एखाद्या गावात ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा विहिरीत पडलेला असेल, काहीतरी झालेलं असलं. आता लोकात एवढी जनजागृती झाली की ते कुठे प्राणी पक्षी काही दिसला की आम्हाला फोन करतात आणि सांगतात की इथं हा प्राणी किंवा पक्षी पडलेला आहे, तो घेऊन जा. मग त्यावेळी आम्ही दोघं जण जातो, गाडीवर त्याला घेऊन येतो. किंवा एखाद्या वन विभागात हे आम्हाला आणून देण्यास खूप मदत करतात आणि त्यावेळी त्यांना घेऊन येतो. आणि आता ते लहानपणापासून त्यातच राहिल्यामुळे ह्या प्राण्यांना काय झालंय हे आपल्या लगेच लक्षात येते. आणि जखम जर बऱ्यापैकी असली तर मग आम्ही त्याच्यावरती उपचार करतो, नाहीतर मग डॉक्टरांना बोलून घेतो. आणि तसं मिस्टरांचं वेटनरी झालेलं आहे, त्यांनाही डॉक्टरचं जमतंय आणि माझा भाचाही डॉक्टर आहे, त्यामुळं खूप मदत होती आम्हाला. म्हणजे डॉक्टर आधी तुमच्याकडे घरातच आहेत, त्यांच्या अखत्यारीत नसलं तर मग तुम्ही पुढचे जे काही म्हणजे सर्जरीच्या दृष्टीने किंवा असं काही गरज पडली तर तुम्ही पुढच्या डॉक्टरांना तर मग आम्ही पशुवैद्यकाऱ्यांना बोलवतो. कारण मला प्रश्नच तो होता की हे काम म्हणजे माणसं बोलू शकतात, सांगू शकतात, मला इथं इथं दुखतंय, मला इथं असं होत आहे किंवा मला जखम झाली आहे. प्राण्यांना ते सांगताही येत नाही. मुका पाळीव प्राणी असेल. आपण कसं आपल्याला वाटतं की प्राण्यांना सांगता येत नाही हे आपण म्हणतोय, पण प्राण्याच्या नजरेत जर आपण जर बघितलं ना की ते आपल्याला सगळं काही सांगतात. की आता एखादा पक्षी आला आणि त्याला ताप वगैरे आला तर तो समज 2 दिवस जरा हे असतो, म्हणजे असं ओळख नसताना, आणि 2 दिवसात त्याला कळतंय की हे आपलंच आहे, की आपल्याला काही याच्यापासून आपल्याला धोका वगैरे काहीच नाही. तर त्या प्राण्यांना हात लावला, त्यांना ताप वगैरे आलेला असला की लगेच कळतंय. आणि त्याच्या नजरेतून आपण जर असं केलं ना तर आपल्याला त्याची भाषाही कळते की माझं हे दुखतंय. म्हणजे असं माझा एक व्हिडिओ आता मध्यंतरीच त्यांनी फेसबुक वरती टाकलं होतं. एक घुबड होती, शृंगी घुबड, आणि त्याच्या पायाला जखम होते. मी मलम लावत होते त्यावेळी त्याने तो पाय वरती घेतला आणि मी त्याला म्हटलं, बाळा काय झालंय तुला, दुखतंय का, पाय खाली कर, आपण जर त्याला औषध लावलं ना तर बरं होईल. तर अक्षरशः त्या घुबडाने जो पाय लपवलेला तो अक्षरशः असा खाली करून मलम लावायला मला पाय दिला. आणि मग म्हटलं बघ आता उडता येतंय का तुला, की त्याने थोडस कसं दूर जाऊन उडून दाखवलं. मग कसं प्राण्यांना कळत नाही, सगळं कळतंय त्यांना, आपण जे बोलतोय ते त्यांना कळतंय. त्यामुळे लगेच प्राणी बघितला की लक्षात येते आम्हाला की याला काय झालेलं आहे. ते अनुभवातूनच आता हे झालेले ना. प्राण्यांना खूप कळतंय. आणि असाच एक किस्सा, आमच्याकडे एक गरुड होता, त्याचं नाव, माझ्या मुलीचं टोपण नाव नुआ आहे आणि तो खूप सुंदर होता दिसायला तो गरुड. आणि सुंदर प्राणी आला पक्षी किती त्याचं नाव त्याला देते, नुआ म्हणून. आणि त्याचा खूप लहान असताना अक्षरशः 2-3 महिन्याचा होता तेव्हा आलेला. त्याला एवढा माझा लळा लागलेला, अक्षरशः मी जर कधी गावी गेले, एखादा मुक्काम, म्हणजे मुक्काम तर होतच नाही, पण दुसऱ्या मिस्टरांनी कोणी त्याला भरवलं, तो खात नव्हता, रुसून बसायचा. मी दुसऱ्या दिवशी आले की मला 10 ते 15 मिनिट त्याला खाऊ घालण्यात लागायचे का, तर तिथं मला 2-3 तास लागायचे. ज्यावेळी मी त्याच्यावर चिडणार
की नुआ आता बस, भरपूर झालं तुझं, आता मी ना चालले राग राग असं म्हटलं की मग त्यावेळी तो उडून माझ्या खांद्यावर येऊन बसणार आणि त्याचे नख अरे बापरे. इतके तीक्ष्ण असतात, जर असे टोच घुसले ना तर मांसात असे रक्त येते. पण तो माझ्या खांद्यावर डोक्यावर बसायचा ना, तर मला अजिबात इजा होत नव्हती, एवढं सावकाशपणे. आणि त्यावेळी मला ज्यावेळी राग येणार आणि मी बाहेर निघणार, मग त्यावेळी तो ओरडत ओरडत येऊन माझ्या खांद्यावर बसणार आणि मग भरव म्हणणार, नंतर आपण ते भरवायचं. एवढं प्राण्यांना सगळं कळतंय कुठे गेले की. आता एक वानर आहे, त्याचं नाव बसंती. त्याला संध्याकाळच्या वेळी जर 7च्या नंतर जेवायला दिलं, असं जर उशीर झाला तर तो खाणारच नाही, रुसून बसणार की उशीर झाला मला आता. मग एखाद्या वेळी जर पाहुणे वगैरे आले तर थोडाफार इकडे तिकडे टाइम होतो ना, पण नाही, तसं होऊच द्यायचं नाही. किती पाहुणे आले तर पहिलं त्याला बनवून द्यायचं, पाहुण्यांना सांगायचं की तो रुसतोय, मला पहिलं त्याच्या पुरतं करू द्या, नंतर आपण बोलत बसू वगैरे. प्राण्यांना सगळं कळतंय, आपले हावभाव वगैरे सगळं कळतंय त्यांना. आणि एक तरस आलता, तर ती मादीच होती, त्याचं नाव आम्ही राणी ठेवलेलं. अक्षरशः त्याने जर वीट अशी तोंडात धरली की त्या विटेचा तो भुगा करायचा. पहिल्या 2 दिवस तो मला जवळ नाही येऊ दिलं, पण मुलींनी त्याचं नाव राणी ठेवलं. आम्ही राणी म्हणत आवाज देत देत त्याच्या जवळ असं थोडं जाण्याचा प्रयत्न केला, पण तो चिडून, जखमी झालेला होता, चिडून अंगावर यायचा. 3ऱ्या दिवशी ना तर त्याच्या लक्षात आलं की याच्यापासून आपल्याला काहीच धोका नाही. अक्षरशः मी त्याच्या जवळ जायचे, राणी म्हणून त्याच्या अंगावरून हात फिरवायचे. ती जखम खूप मोठी, ऍक्सिडेंट झाला, जखम खूप मोठी होती, त्याच्यावरती औषध वगैरे टाकायचं. ते मला काहीच करत नव्हतं, मिस्टरांना नाही, मुलीला नाही. त्याला लगेच कळायचं, मी राणी म्हणून आवाज दिला की त्याला असं चालता येत नव्हतं, असं पोटाने सारखं तो आमच्याकडे यायचं. कोण म्हणतं प्राण्यांना कळत नाही, त्यांना बोलता येत नाही, त्यांच्यात फक्त आपल्याला समजलं पाहिजे की त्यांच्या डोळ्यातले हावभाव, ते काय बोलतात, ते जर कळलं तर ते खूप काही बोलतात, फक्त ते आपल्याला कळत नाही. किती छान, खूप छान सांगितलं ताई तुम्ही की कोण म्हणतं प्राण्यांना असे कळत खूप नाही म्हणून. किस्से. आणखी एक किस्सा सांगते. एक घुबड नक्की. होतं आणि त्या घुबडाचं नाव आम्ही चंद्रमुखी ठेवलेलं. आणि असंच त्याचा एक डोळा गेलता आणि दिसत नव्हतं आणि आतून जखम खूप खोल होती. मी त्याला रोज भरवायचे. एकदा असेच पाहुणे आले तर मी त्याला भरवलं नाही. सिद्धार्थला म्हटलं आज मी भरवत नाही, स्वयंपाक करते. त्या पाहुण्यांना 8च्या गाडीने जायचंय, म्हणजे मुंबईला जाणार होते. म्हटलं 8च्या गाडीने जायचंय, त्याला जर भरवत बसले 15 मिनिट जातील आणि इकडे उशीर होईल, म्हटलं त्यांना तू भरव. तो खातच नव्हता सिद्धार्थच्या हाताने. सिद्धार्थनी थोडं बळबळ त्याला 4-5 घास खाऊ घातले आणि सिद्धार्थनी मला बोलायला असं तोंड फिरवलं की तो खाल्लेलं उलटून टाकायचं. सिद्धार्थ म्हणलं बघ, मी अर्धा तास झालो मी भरवतोय, काहीच उपयोग होत नाही, मी जेवढं चारतोय तेवढं उलटी करून टाकते. तर म्हटलं बरं. मी ते करता करता तो म्हटलं राहू दे, नंतर कर, त्या पाहुण्यापुरतं झालं, त्यांना खाऊ घालून आपण नंतर जेऊ. म्हटलं चालते. मी भरवलं, खाल्ल्याच्या नंतर मी त्याला अलगद अशा डोक्यात मारायची आणि त्याला ती सवय लागल्यामुळे त्याला ते दुसऱ्याच्या हाताने जातच नव्हतं ना, एवढं हे करायचं. आणि अरे त्यावेळी बापरे. खूप, म्हणजे आमच्याकडे नवीनच सुरुवात केल्यामुळं प्राणी ठेवण्यासाठी जास्त जागाही नव्हती आणि जे तुटकं मुटकं शेड होतं ते वादळ खूप आलं, गारपीट झाली आणि त्या वादळात ते, म्हणजे घुबडाच्या अंगावर पाणी पडलं आणि त्याची ती जखम जास्तही झाली आणि त्यात ते घुबड गेलं. तर मला अक्षरशः आज ते म्हटलं की खूप वाईट वाटतं त्या घुबडाची आठवण काढली की तो असं हेच करत नव्हता दुसऱ्याच्या हाताने. आणि जो गरुड होता का, तो पाहुणे जर कुणी आले आणि आपण त्या साइड मध्ये गेलो आणि दाखवा लागलो की तो रुसायचा. जर आपण पहिल्यांदा जर त्याला नाही दाखवलं की तो एवढा कालवा करायचा की आपल्याला त्या पाहुण्याला काहीच बोलू देणार नाही, की तू मला का नाही दाखवलं. मग आपण पहिलं त्याला दाखवायचं, त्याचा परिचय सांगायचा, ही आमची लाडाची नुआ, ह्या गरुड आहे, पण याचं नाव आम्ही नुआ ठेवलंय आणि हा खूप लाडाचा आहे आमचा, असं सांगितलं की मग तो शांत बसायचा. नाहीतर माणसाला आता तुम्हाला वाटेल ही काही पण सांगते, पण जे जे प्रकल्पावर येऊन भेट देऊन गेलेत का, त्यांनी बघितलेलं. प्रत्येक जण मला म्हणायचं, मला तुम्ही जर सांगायचात ना तर त्यावेळी असं वाटायचं की खोटे, एवढं कुठं प्राणी करतात का, पण बघितल्याच्या नंतर माणसाला विश्वास येतो. आणि अक्षरशः सयाजी शिंदे सरांच्या हाताने त्याला सोडलं ना तर मला एवढं रडायला येत होतं की खूपच रडायला यायचं, की तो सोडायचं म्हटलं की मला असं वाईट वाटायचं. सिद्धार्थला म्हणायचे यार कसा जगल, म्हणजे मी एवढं त्याला हे करायचे, कसा जगल. सिद्धार्थ म्हणायचा अरे त्यालाही त्याचे जीवनसाथी भेटतील, तो जर गेला तर बरंच आहे ना. एका वेळी मनात वाटायचं तो गेला तर बरं होईल,
जाऊ द्या, गेला तर काय, त्याला आपल्या जवळ राहून काय, पुढे त्याचं काहीतरी असेलच ना, त्याला का आपण असं करायचं. पण ज्यावेळी सोडताना एवढं वाईट वाटायचं ना. सयाजी शिंदे सर म्हटले की ताईंना खूपच वाईट वाटतंय. तर म्हटलं हो, मुलासारखं सांभाळलेलं आहे ना. आणि अक्षरशः प्रकल्पावरच त्यांनी पहिल्या वेळी सोडला का, तर तो परत 14व्या दिवशी आत पिंजऱ्यात येऊन बसला. नंतर मग सिद्धार्थ मला म्हणे, आता तू याचा थोडा लळा कमी कर, आता ह्याला रोज भरवण्यापेक्षा 2 दिवसाला 3 दिवसाला, आणि त्याला स्वतः खाऊ दे. मग त्याला थोडस दूर दूर करत आम्ही त्याला सोडून दिलं. सयाजी शिंदे सरांच्याच हस्ते परत सोडलं. आणि ते देवराईत सोडलं तर तो नंतर नाही भेटला. आणि मी परतही तिथे गेले नाही. तिथे गेले की मला रडायला, आजही तिथे गेले की मला रडायला येते की मग कुठे असेल, कशी असेल. एकदम मुलासारखं. एखाद्या आईला नाही का आपला मुलगा परदेशात जाताना जसं वाईट वाटतं, तसं काही वेळेला सोडताना पण होतंय. आणि काही आनंद पण वाटतो की तो त्याच्या आदिवासात राहील, बरं वाटेल. खरंय. खरंच तुम्ही सांगितलेलं वाक्य खूप छान आहे की कोण म्हणतं प्राण्यांना कळत नाही म्हणून. तुम्ही जसं प्रेम त्यांना द्याल तसंच ते तुमच्यावरती प्रेम करतात. तुम्ही जो एक उदाहरण सांगते. आमच्याकडे 2 काळवीट होते. एकाचं नाव कृष्णा आणि दुसऱ्याचं नाव मोन्या ठेवलेलं आम्ही. कृष्णा हा कृष्णाप्रमाणेच खोडकर होता, की तो जर बाहेर गेला आणि फोन वाजला की मनात भीती वाटायची, आता कोणाचं भांडण आलं. कारण का तो एवढा खोडकर होता, कुठेही गेला की तो काहीतरी भांडण घेऊन यायचा. मी म्हणायचे मुलीचं टेन्शन नाही, आणि हा रोज भांडण, कमीत कमी 2 ते 3 तरी भांडणं रोजची असायची त्याची. घरी काहीतरी तक्रार घेऊन आलेला. आज तुमचा कृष्ण आला, आमच्या मुलाला मारलं. आज आमच्या बाईला त्यांनी असं केलं. आज आमच्या रानात येऊन त्यांनी हे झाड तोडलं मुद्दाम जाऊन. आणि अक्षरशः एक वेळी तर एक माणूस तक्रार घेऊन आला आणि तो तिथंच बसलेला होता. म्हणजे त्याच्या पहिला हात धावत आला, काळवीट असल्यामुळे त्याच्या पहिला आला, येऊन बसला. तो मला म्हणतो, ताई ते तुमच्या हरणाने येऊन आमचं झाड तोडलं, मुलांना मारा लागला. मग याच्या मनात की माझी तक्रार घेऊन, मग त्यावेळी मी त्याला 2 फटके दिले की तू का रोज जातो लोकांचे भांडणं आणतो, मला वैताग आलाय म्हटलं तुझा रोज रोज भांडणं जे आणतोस ना, तर मला खूप कंटाळा आलाय हा, प्रत्येक जण येऊन बोलतोय. तर तसं म्हटलं मी त्याला 2 फटके दिले चांगले जोरात. आणि तो लक्षात ठेवलं त्याने, तो माणूस. अक्षरशः 2-4 दिवसांनी सणच कुठला तरी सण होता, तो त्याच्या शेतात गेला. त्या माणसाच्या अंगावर नवीन कपडे होते, शेतकरी असल्यामुळे त्याने त्याचा शर्ट काढून एका झाडाला अडकवला आणि जाऊन तो शर्ट फाडला त्याचा. आणि त्याला 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत त्या झाडावर बसवलं. आणि उन्हाळ्याचे दिवस, की तू का तक्रार खाली उतरू दिलं नाही, खाली अजिबात उतरू नाही दिलं त्याने. आणि नंतर दुसरा माणूस आला आणि त्याने सिद्धार्थला फोन लावला. तो त्या माणसाला म्हणला की तू झाडावर का बसला. म्हणतो अरे ते सोनवण्याचं हरण बघ खाली थांबलंय आणि तो मला खाली उतरू दे, नाही खाली उतरलं की मारते. तर मग दुसऱ्या माणसाने फोन लावला आणि म्हटलं सिद्धार्थ तुमचा तो कृष्णा इथं आलेला आहे आणि त्या माणसाला झाडावर बसवलंय म्हटला. मग सिद्धार्थ मी गेलो तर त्याला घेऊन आलो. म्हणजे तो इतकं नावाप्रमाणे खोडकर होता, बापरे, एवढा वैताग द्यायचा. आणि जर सिद्धार्थ कुठे गेला बाहेर, की एखाद्या वेळी रात्रीचं उशीर झाला, 12-1 वाजले असे, प्राणी आणायला काय झालं, मुलीमुळे मला नाही जाता आलं, ती झोपलेली असली तर, मग तो एकदम गेटच्या बाहेरच असं बसणार, दाराच्या एकदम गेटमध्ये दोन्हीकडून बसणार. आणि सिद्धार्थची गाडी वाजली की बाहेरच्या गेट पर्यंत जाणार आणि सिद्धार्थला घेऊन येणार. आणि मग घरी आणून सोडलं की हे बाहेर जाणार फिरायला, चरण्यासाठी. कशावरून आपण प्राण्यांना कळत नाही की त्यांना काही हे होत नाही, की म्हणजे त्यांना असं वाटायचं सिद्धार्थ बाहेर गेला की हिला सांभाळणं ही एक माझी जबाबदारी. त्या जबाबदारी ती गेटच्या बाहेर जात नव्हते, जवळच माझ्या बरोबर राहायचे. कशावरून आपण म्हणायचं की प्राण्यांना काही कळत नाही. नक्कीच असं म्हणता येणार नाही आहे. तुमच्या कृष्णाच्या खोड्या ऐकल्यानंतर साधारणपणे यशोदा आणि कृष्णाची आठवण झाल्याशिवाय नक्की राहत नाही आहे की तुम्ही काळविटाबद्दल बोलताय का तुम्ही माणसाबद्दल बोलताय असाच प्रश्न पडावा, अशीच ही खरं तर कथा आहे तुमची. मला एकीकडे हसूही आवरत नाहीये आणि एकीकडे हाही विचार येतोय की अरे हे सगळे वन्य प्राणी आहेत आणि मग
हे जेव्हा त्यांच्या त्यांच्या अधिवासात निघून जात असतील, बरे झाल्यानंतर म्हणा किंवा थोडे मोठे झाल्यानंतर, तेव्हा त्यांना काय आठवत असेल नक्की, असा जर विचार करायला गेला तर बहुधा तुमच्यातली यशोदा त्यांना नक्की आठवत असणार आहे. मला एक प्रश्न ताई तुम्हाला असा विचारावा असं वाटेल की या कामात जेव्हापर्यंत प्राणी तुमच्यापर्यंत बाहेरून आणून दिले जातात की बाबा याला काही झालं आहे किंवा काय, तर औषधोपचाराचं जे आपलं जुजबी ज्ञान असतं, हळद लाव, कापूर लाव, हे जे काही तुम्ही सांगता आहात, या व्यतिरिक्त त्यांना खायला काय घालायचं हे तुम्ही कसं ठरवता? कारण पाळीव प्राणी नव्हे, म्हणजे आपण कुत्रा आहे तर आपण त्याला बिस्किट देतो, भाकरी देतो, पोळी देतो, पण हरणाची पिल्लं म्हणा किंवा घुबड म्हणा, गरुड काय खाईल हे कसं ठरवता? आणि या कामी तुमची मदत सिद्धार्थ दादा करतात का घरातले पण बाकीचे लोक करतात? आता इथे जर तसं जर म्हटलं तर आम्ही 3 जणच राहायला आणि 3 जणांशिवाय दुसरं कोणीच नाही. आणि सिद्धार्थ प्राणी आणून देणार, सिद्धार्थची मदत होती. आणि रविवारच्या दिवशी आम्ही पूर्ण पिंजरे धुवून वगैरे काढतो त्यावेळी. मग सिद्धार्थला बाकी कामं भरपूर असतात. कुठे एखादा साप निघला, दिवसभर तो कामात असतो. साप निघला तिथं जाणार, कुठे एखादा प्राणी तिथं तो जाणार. मग त्याने तो प्राणी आणून देणं सिद्धार्थचं काम. आणि सिद्धार्थने तिथं आणून दिला की त्याची जबाबदारी संपलेली. आमचा नियम म्हणजे असं ठरलेले की त्याची जबाबदारी कुठपर्यंत, प्राणी प्रकल्पात आणून देण्यापर्यंत. नंतर त्याला खाऊ पिऊ घालणं ही माझी जबाबदारी. त्यामुळे आमच्या दोघात कधी कामावरून वाद होत नाही. आणि जर आम्ही एकमेकावर जर अवलंबून राहिलो असतो तर आमच्या दोघात थोडंफार झालंच असतं. मग त्याची जबाबदारी आणून देण्याची, माझी जबाबदारी त्याला खाऊ पिऊ घालण्याची. मग मी मुलगी आणि एखाद्या वेळेस सिद्धार्थ असला तर मग मिळून त्यांना खाऊ घालतो. आणि आता लहानपणापासून त्यात असल्यामुळं कुठला प्राणी काय खातं हे माहीतच आहे. आणि सिद्धार्थचा चांगलाच अभ्यास, माझं वाचन वगैरे होत नाही कामामुळे, मला वेळच भेटत नाही. आणि संध्याकाळी मी एवढी थकलेली असते की जेवल्याच्या नंतर असं वाटतं कधी खाली झोपेल. आणि खाली झोपले की मला झोप लागते दिवसभर थकल्यामुळे. तर घुबड असलं तर त्याला मांस लागतंय. मग आता हे लहानपणापासून बघितल्यामुळे लगेच लक्षात येतंय. एखाद्या मातृत्वापासून दुरावलेले हरण, काळविटाची पिल्लं जर असले तर त्यांना दूध लागते. एकदा क्षितिज हिरलेकर मुंबईचे, सगळ्यात मोठा वाटा क्षितिज हिरलेकरांचा आणि अमोल सातपुते विभागीय वन अधिकारी, हे आमच्यासाठी देव माणूस आहे. की देव जर एखादं जर म्हटलं तर देव कसा असतोय, तर मी म्हणन देव ह्या 2 माणसातच आहे. की माझं ते मत आहे की ते देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत आम्हाला. कारण का पूर्ण प्रकल्प चालवण्यास आणि त्याच्यात म्हटलं तर ह्या 2 माणसांचा वाटा आहे. आणि क्षितिज हिरलेकर सर आलते एकदा आणि त्यांनी बघितलं तर आम्ही पॅकिंगचं दूध आणायचो शिरूर वरून आणि ते गरम करून त्यात अर्ध पाणी आणि अर्ध दूध. तर ते म्हटले तुम्ही वहिनी एवढं पाणी का टाकतात त्या दुधात? तर मग म्हटलं हे दूध त्यांना पचत नाही आणि हे जर दूध असं पाजलं तर त्यांना शी होत नाही आणि शी न झाल्यामुळे ते दगावण्याची शक्यता असते. तर ते म्हटले मग तुम्ही एखादी गाय वगैरे का घेत नाही? आता प्रकल्पच कसा चालवायचा हे आम्हाला माहिती, याच्यासाठी आम्हाला किती करावं लागते. मग मी सिद्धार्थ एकमेकाच्या तोंडाकडे बघितलं, हसलो आणि शांत बसलो, काहीच बोललो नाही. तर ते म्हटले तुम्ही एखादी गाय घ्या ना. मग गाय जर घ्यायची म्हटलं तर 40-50 हजार रुपये खर्च आला आणि तो कुठून येणार? तर आम्ही हो म्हटलं बघू. तर त्यांच्या ते लक्षात आले. अरे म्हटलं सिद्धार्थ तू काय कर, एखादी गाय बघ आणि गाय घेऊन ये म्हटले, मी त्याचे पैसे देतो. आणि तुम्ही थोडी दूध वापरताय म्हटले, ही पिल्लांनाच दूध होईल. तर म्हटलं ठीक आहे. मग ते म्हटले तू काय कर, आजच्या आज जा आणि गाय बघ म्हटले. मग सिद्धार्थ गेला, त्याने गाय बघितली, गीर गाय. मग 50,000 रुपयाची ती गाय क्षितिज हिरलेकरांनी दिली आणि त्या गायीपासून एवढे काळविटांचे पिल्ले वाचले ना, खूपच वाचले. आणि त्याच्यानंतर परत ते पुढच्या वेळी आले तर पिल्ल वाढलेले होते. त्या एका गायीचं दूध पुरत नव्हतं, 10-15 पिल्ल होते. त्यांनी परत एक गाय 40,000ची. तर त्यांच्यामुळं, आमच्यामुळं नाही, त्यांच्यामुळे अशी 100-200 तरी पिल्ल वाचली असती. कारण का त्यांनी जर ती गाय घेऊन नसती दिली तर ती पिल्ल कसे हे झाली असती, त्यातले काही गेले असते. ती पॅकेटचं दूध पचत नाही पिल्लांना त्या. मग त्यांनी ती गाय दिली आणि त्यातले पिल्ले खूप छान एकदम मोठे होते आणि त्यांनाही ते आशीर्वाद देते. आज ते जगते ते क्षितिज हिरलेकर सरांमुळे.
आजची आपली मुलाखत जर क्षितिज हेरलेकर सर बघत असतील तर बोलबर्वाच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्याकडून सरांचे मनपूर्वक धन्यवाद एवढ्यासाठी की त्यांनी या काळविटांच्या पिल्लांच्या दुधाची जी सोय केलेली आहे याच्यामुळे किती पिल्लांचा जीव वाचला तर हे तर ताईंना बहुधा गणती पण नाही सांगता येणार आहे, 100 का 200 माहित नाही, पण किती पिल्लं याच्यामुळे वाचली असतील. मला सांगत आहे की हे काम एकट्या दुकट्याचं तर नक्की नाही आहे. मग तुमच्या बरोबर हे काम वाटून घ्यायला आज लोक पुढे येताना दिसत आहेत. जसं क्षितिज हेरलेकर सरांचं तुम्ही नाव घेतलं किंवा बीड जिल्ह्याचे जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मदत करतात असंही तुम्ही सांगितलं. मग ही गरज जी काही आहे या जागा मोठी असण्याची गरज आहे किंवा आर्थिक खर्च पण ह्यातला मोठा आहे, मग हे सगळं तुम्ही जमवताय कसं आता? जागेचा प्रश्न म्हणजे जागा ही आमची स्वतःची 17 एकर शेती आहे, त्यामुळे जागेचा प्रश्न मिटलेला आहे. आणि आम्ही याच्या पहिलं शिरूरला राहायचो आणि शिरूरला छोटस घर, माळवदाचं घर होतं, त्याच्यावरती एक रूम होती. आम्ही त्यातच प्राणी सांभाळायचो. पण जे शेजारी लोक होते, आता जे प्राणी येणारे म्हणजे असे चांगले नव्हते की एखादा सडलेला वगैरे त्याचा वास यायचा. आम्ही गल्लीत राहायचो, त्यामुळे लोक काय म्हणायचे की तुम्ही इथं राहता, तुमच्या ह्या प्राण्यांचा आम्हाला वास येतो, त्रास देतो. मग सिद्धार्थ म्हटला आपल्याला रोजच लोक कशावरून ना कशावरून त्रास देतात की तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतोय, आम्ही आजारी पडू. आणि तेही त्यांचं बरोबर होतं की आपण सांभाळतोय, आपली आवड आहे, लोकांना का त्रास. मग सिद्धार्थ आपल्याला म्हटलं आपण शेतात जाऊन राहायचं का, तर म्हटलं हो हक्काची जागा आहे, त्यावेळी आपल्याला कोण म्हणणार आहे की तुम्ही इथे हे करू नका. मग आम्ही आमच्या स्वतःच्या शेतात आलो आणि तिथं प्रकल्प केला, म्हणजे असं छोटस शेड केलं आणि त्यात आम्हाला रामनाथ कांबळे यांनी एक पिंजरा दिलता. सर्वप्रथम म्हणजे सगळ्यात पहिली मदत म्हणजे रामनाथ कांबळे, त्याने एक पिंजरा दिला आणि म्हटलं या पिंजऱ्यापासून सुरुवात करा. ते केलं आम्ही आणि अशीच मग मदत होत गेली. आणि एक आहे शिरूरचा जमीर आमिर भागवान, तर आम्ही प्रकल्प जसा चालू केलाय 2001 पासून, त्याने एका प्राण्यांचा फळाचा खर्च उचललाय. एक प्राणी दत्तक घेत होतो कुठलाही असो, म्हणजे 2001 पासून तो एका प्राण्यांचा खर्च उचलतोय न चुकता. जसं तुम्ही म्हणालात की हे शिवधनुष्य आहे, एकट्या दुकट्याचं काम नक्की नाही आहे. आपली आजची मुलाखत जे कोणी पाहत असतील त्यांना अशा पद्धतीची मदत आर्थिक असेल किंवा वस्तू स्वरूपात असेल जी या प्रकल्पाच्या गरजेची आहे, ताईंशी आणि सिद्धार्थदादांशी बोलून तुम्ही जरूर तुमची मदत सर्पराज्ञी वन्यजीव प्रकल्पाला पोहोचवू शकता. यांचे सर्व फोन नंबर्स, त्यांचे पत्ता हे सगळं आपल्या मुलाखतीच्या शेवटी येणार आहेच. तुम्ही त्यांना पर्सनल संपर्क करून जरूर ठरवू शकता की तुम्हाला याच्यामध्ये काय मदत करता येणार आहे. बोला ताई. आणि आम्ही एक मोहीम राबवतो, मूठभर धान्य पक्ष्यांसाठी 1 रुपया पाण्यासाठी. आम्ही काय करतो, 1995 पासून ती मोहीम राबवली. तर झोळी घेऊन गावभर भिक्षा मागतो आणि गावकरी काय करतात, मग त्या झोळीत 1 रुपया म्हणतो आम्ही, पण ते 1 रुपया नाही देत. कोणी 10 रुपये, कोणी 100 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 500 रुपये अशी मदत होती. आणि जो पैसा गोळा होईल ते प्राण्यांच्या औषध उपचारासाठी, आणि उन्हाळ्यात गावी मराठवाड्यात खूप पाण्याची टंचाई असते, त्याच्यासाठी आम्ही काही ठिकाणी पाणवठे तयार केलेले आणि जे धान्य गोळा होतंय ते त्या पाणवट्याभोवती आम्ही टाकतो आणि पशु पक्ष्यांना खायला होते मदत. तर तशा मोहिमेतून मग आम्ही प्रकल्पाचा खर्च भागवतो. हा खर्च मोठा तर नक्की आहेच. ज्या पद्धतीचं आवाहन मी तुम्हाला आधी सगळ्यांना केलेलं आहे की ज्याला ज्या प्रकारे आर्थिक मदत करणं शक्य असेल, वस्तू स्वरूपामध्ये मदत करणं शक्य असेल, त्यांनी ताईंच्या आणि सिद्धार्थदादांच्या नंबर्सवरती डायरेक्टली तुम्ही फोन करू शकता, त्यांची माहिती घेऊ शकता. त्यांचे सगळे डिटेल्स आपल्याला शेवटी मिळणार आहेतच, बँक डिटेल्स पण असतील त्याच्यामध्ये. सो तुम्ही पाहिजे तर तुमची मदत डायरेक्ट तिकडे पोहोचवू शकता. सृष्टीताई, बर्वाला जी काही मदत याच्यामध्ये घेता येणं शक्य असेल ती आम्ही आमच्या बाजूनी नक्की करण्याचा प्रयत्न करू. काम तर तुमचं खूप सुंदर आहेच, लोकांच्या पर्यंत आता ते पोचायलाही लागलेलं आहे. मला असं सांगाल ताई की प्राण्यांच्या बरोबरच निसर्गाचं संवर्धन आणि संरक्षण कशा प्रकारे करायचा तुम्ही प्रयत्न करता आहात, कारण आजच्या मुलाखतीमध्ये लोकांना एक अनोखा प्रकार बघायला मिळतो आहे. म्हणजे तुम्ही सरळ सरळ मागे झाडांमध्ये बसलेल्या मला दिसता, एक छान जागा आहे जिथे मागे झाडं आहेत, तर याबद्दल काय सांगाल?
प्राण्यांचं संवर्धन म्हणजे आता ती आवड असल्यामुळे प्राणी जगवणं हे प्रत्येकच नागरिकाचं कर्तव्य आहे. कारण की प्राणी जर पशु पक्षी जर संपले, निसर्ग संपला तर माणूस संपणारच आहे. त्यामुळे प्राणी जगवणं सुरुवात तर आम्ही केली, पण ती प्रत्येकानेच केली पाहिजे. आता आम्ही सध्या जे मराठवाड्यात खूप दुर्मिळ अति दुर्मिळ झाड ते लावतोय आणि त्याचं जतन करतोय. बर, वृक्ष लागवडीचं काम चालू आहे. आता यात जे विभागीय वन अधिकारी आहेत अमोल सातपुते सरांनी, यांनी एक आम्हाला घनवन तयार करून दिलेले, नक्षत्र वन तयार करून दिलेले, पुढे एक नंदनवन तयार करून देतात.
देवाणघेवाण तयार करून देतात. आमच्या कामात सगळ्यात मोठा वाटा म्हटलं तर मी प्रत्येक ह्याच्यात सांगू शकते की अमोल सातपुते सर आणि क्षितिज हिरलेकर यांची आम्हाला कुठल्याही कामात खूप मदत आहे. आणि ते जर कधी मुलाखत ऐकत असले तर त्यांना हे अजिबात आवडणार नाही की आम्ही त्यांचं नाव घेतलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं असं असतंय की तुम्ही आमचं नाव कधीच घ्यायचं नाही. आणि मी कधीच घाबरत नाही. या दोन माणसांचा हात जर माझ्या डोक्यावर, आमच्या दोघांच्या डोक्यावर जर असला ना तर आम्हाला कुठल्याच कामात भीती वाटत नाही. आम्ही पुढचा विचारही करत नाही. की म्हणतो यांचा आशीर्वाद आपल्याला आहे ना, नक्की आपलं चांगलंच होईल. आणि ताई, एक अनुभव मी असं सांगू शकते की ज्यावेळी आमच्या म्हणजे प्रकल्पाचा खर्च 3,000 रुपये होता आणि उन्हाळ्यात 4 एप्रिल 2017 साली, तारीख पण माझ्या चांगले लक्षात आहे की कारण का तो दिवस तसा होता. इतकं टेन्शन मध्ये मी सिद्धार्थ होतो की आम्ही दोघ जण प्रकल्पापासून शिरूरला खाद्य आणण्यासाठी चाललो आणि एकही रुपया सिद्धार्थकडे नाही. तो मला म्हटलं आजचा खर्च कसा भागवायचा. म्हटलं टेन्शन घेऊ नको, काही ना काही होतच असते, बघू म्हटलं आपण पुढे जाऊन जे होईल ते बघू. तिथं जाऊन कोणाला तरी म्हणू की आम्हाला एवढे पैसे उसने दे वगैरे. नाही भेटलं तर रामनाथ कांबळे आहेच म्हटलं आपला, त्याला आपण म्हणू. सिद्धार्थ म्हणे रामनाथला सतत मागणं पण बरोबर नाही वाटत. म्हणलं मग प्राण्यांना नाही उपाशी ठेवणं आपल्याला बरोबर नाही वाटत. आता मागावं तर लागणारच आहे ना कोणाला तरी. आम्ही असं म्हणून प्रकल्पाच्या खाली 2-3 किलोमीटर गेलो असेल, अक्षरशः मला तिथे एक 500ची नोट दिसली. तर मी सिद्धार्थला म्हटलं की 500 रुपये पडले तर मी हे घेऊ का. तर तो म्हटला घे, कोणाचे तरी असतील. तर मी ते उचलले आणि 2 पावलं पाठीमागं आले की मला दुसरी नोट भेटली, मला तिसरी भेटली, असं करत 6 नोटा भेटल्या. पण मला कधी पैसे सापडलेलेच नव्हते. त्यामुळे मला तो एवढा आनंद झाला की मी त्या 6 नोटा जवळजवळ 10-15 वेळेस वेचल्या. सिद्धार्थला म्हटलं अरे किती पैसे कोणाचे पडले असतील बघ ना. तर तो म्हटला हो. नंतर तो पैसे असे हातात घेतले आणि थोडं शांत उभा राहिले की म्हटलं मला भेटलेत म्हणून मला आनंद झालाय. ज्याचे हरवले असतील त्याला जर कसं वाटत असेल आणि त्याच्यावर आपल्यासारखी जर वेळ असली तर काय करायचं. त्याला ते डोक्यात विचार आला, एवढं कसं तरी वाटलं आणि थोड्या वेळ थांबलो तिथंच. तर सिद्धार्थला म्हटलं काय करायचं. ते म्हटलं थोड्या वेळ वाट बघू. मग वाट बघत बघत आम्ही जवळजवळ 2-2.5 तास तिथं वाट बघितली. कुणी येईल, पैसे म्हणता येईल की तुझे पैसे हरवलेत असले तर हे घे आमच्याकडे. तर मग आम्ही 2-2.5 तास वाट बघून परत शिरूरला गेलो, प्राण्यांचं सगळं खाद्य आणलं आणि आम्ही ते पैसे खर्चवले नाही, तसेच ठेवले. रामनाथ कांबळेकडून पैसे घेतले, शिरूरवरून परत आलो. रस्त्यात तिथं एक घर होतं, म्हणजे जिथं पैसे सापडले त्याच्या थोडंफार दूर जवळ होतं, तिथं गेलो आणि तिथं विचारलं की कोणाचे पैसे हरवलेत म्हणून कोणी आलतं का. जर त्यांचे 3,000 रुपये हरवले असले तर आमचा नंबर हे नंबर आहे, याच्यावरती फोन करा. तर ते म्हटले ठीक आहे सांगल म्हटले. परत समोर 5-6 माणसं उभा राहिलेले होते, त्यांच्यात गेले. म्हटलं दादा तुमचे 3,000 रुपये हरवलेत का. सिद्धार्थ मला म्हणे पागल, तुझं त्याला आकडा सांगितलं असतं तो हो म्हणणार आहे की नाही. त्यामुळं कधी आकडा सांगायचा नाही, त्यांना फक्त विचार की तुझे पैसे हरवलेत का. तर म्हटलं नाही. मग आम्ही ते पैसे 8 दिवस तसेच ठेवले, खर्चवले नाही. 8 दिवस आम्ही तसंच भागवलं आणि 8 दिवस पर्यंत वाट बघितली पण कोणीच आलेलं नाही. मग सिद्धार्थला बघ म्हटलं आपण करतोय, आपण फक्त एक त्यातलं मध्यंतरीत म्हणजे मध्यस्थीत म्हटलं, देणारा दुसराच आहे. बघ आपल्याला अडचण होती त्यावेळी आपल्याला किती अडचण होती. तर तो म्हणला 3,000ची. म्हटलं आपल्याला पैसे किती भेटले. म्हणला 3,000. बघ म्हटलं भेटतेत की नाही. त्यामुळे जास्त विचार नको करू जायचं, आपल्यालाच काही टेन्शन नाही म्हटलं, देणाऱ्याला पण आहे. आता हे जीव झाले, यांना उपाशी कसं ठेवणार म्हटलं. तो नाही ना ठेवणार, त्यांचं भरवण्याचं त्याचंही काम आहे. मग सिद्धार्थ म्हटला ठीक आहे. एकदा असं सगळे प्राणी एकदम बरे झाल्याच्या नंतर सोडून दिले, 500 रुपयाचाच खर्च होता. तर सिद्धार्थ म्हटलं आज पण पैसे नाहीत, आज काय करायचं. म्हटलं बघू कोणाला तरी भेटलंच म्हटलं. आपण शिरूरला गेल्याच्या नंतर गेलो आम्ही तिथे आणि शिरूरला गेल्याच्या नंतर शिरूरचा बाजार सोमवारचा असतो आणि मी जरा हट्टी आहे. मी स्वतः कबूल करते की मी थोडा हट्टी, सिद्धार्थला त्रास पण देते हट्टपणा करून. तर गाडीवर होतो, मी त्याला म्हटलं की त्या रस्त्याने नाही जायचं, या रस्त्याने जायचं. तो म्हटलं आता आपण किती लांब, तो रस्ता किती लांब आहे. म्हटलं उलट इतक्या लांब जाऊ सर, 5 मिनिट घालवण्यापेक्षा आपण 5 मिनिटात किती लांब जातो. नाही म्हटलं मी गाडीवरून उडी टाकू का. तो म्हटला नाही लागल. म्हटलं नाही तू येतो का, नाही तर मी उडी टाकणार. आणि त्याला माहिती ही हट्टी, ही उडी टाकणार. तो म्हटला थांब मी गाडी वळवतो.
अक्षरशः एवढ्या गर्दीत ताई मला 500 रुपये भेटले. 500 रुपये. हे अरे बघ बापरे. म्हटलं मी त्यामुळेच तुला म्हटलं होतं ना ह्या रस्त्याने चल, बघ आजचा खर्च भागला का नाही म्हणलं आपल्याला. तर तो म्हणतो तुला ज्यावेळी पैशाची गरज आहे, आणि खरंच ताई ज्यावेळी मला पैशाची गरज आहे आणि मी मनातून म्हणते ना आज आपल्याला एवढे पैसे पाहिजेत, तेवढेच पैसे आम्हाला भेटते. हा पैशाचा पाऊस बहुधा वरचा तुमच्यासाठी पाठवतो की काय असंच वाटावं अशी परिस्थिती आहे. कारण ते कळत नाही. 500च्या नोटा गोळा करत करत तुम्ही वागताय काय आणि बरोबर तुमच्या गरजेचे 3,000 रुपये तुम्हाला मिळतात काय, हा खरं तर म्हणजे परमेश्वरी आशीर्वादच म्हणला पाहिजे की तुमच्यासाठी खर्च न करता तुम्ही जेव्हा प्राण्यांसाठी खर्च करण्याचा विचार करताय, कोणी पैसे कमी पडतायत, तेव्हा तुम्हाला ते असे आशीर्वादासारखे वर्ण पैसे बहुधा पोचतायत. लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊन होते ना त्यावेळी आमच्याकडे म्हणजे आता प्रकल्पात एक गिधाड आहे जटायू, तर त्याला रोज 2 कोंबड्या लागतात. आणि त्यावेळी लॉकडाऊन असल्यामुळं खूप कठीण होतं. ती परिस्थिती त्यावेळीची अशी होती की कोणी कोणाला पैसे देत नव्हतं आणि काय करायचं एवढं टेन्शन मध्ये होतं. आणि मला ज्यावेळी नवदुर्गाचा अवॉर्ड मिळाला होता का त्यावेळी मुंबईवरूनच एक फोन आलता निशाताई निंबाळकर यांचा. तर त्या मला बोलल्या फोनवर आणि बंद की मी काम तुमचं चांगलं बघितलं वगैरे सगळं. आणि अचानक लॉकडाऊन मध्ये त्यांचा मला फोन आला की सृष्टीताई मी प्रकल्पाला भेट द्यायला येणार आहे. 2017 ते 2020 म्हटलं आता येतात की नाही काय माहिती नाही, आमचा कॉन्टॅक्ट नाही काय नाही. अचानक त्या आल्या आणि त्यांनी आम्हाला 23,000ची मदत केली. तर मी सिद्धार्थला म्हटलं आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम खुशीचा खाद्याचा होता. म्हटलं निशाताई निंबाळकर देवाने निशाताईंना पाठवलं आणि त्यांच्या हाताने पैसे दिले म्हणजे आमचा खुशीचा महिन्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. क्या बात आहे. निशाताईंच्या रूपाने तुमचा पैशाचा जो काही सोर्स होता किंवा खुशीच्या खाण्याचा जो काही खर्च होता तो तसाच्या तसाच तुमचा होऊन गेला. कुठेही मला नाही वाटत आहे की इच्छा चांगली जर तुम्ही ठेवलेली असेल तर चांगल्या इच्छेला तुम्हाला मदत ही पोचतेच, असं तुमच्या तरी अनुभवावर नक्की बघायला मिळतंय आपल्याला. हे मध्यंतरी 15 दिवसापूर्वी निशाताईंचा परत मला एकदा फोन आला की त्यांच्या तिथे काहीतरी कुत्र्यांचा प्रॉब्लेम होता. तर मला सांगत होत्या की लोक कुत्रे म्हणजे घाण करतात, लोक आम्हाला बोलतात असं तसं. तर म्हटलं काय कसं काय ताई फोन केला असं वगैरे. तर मला म्हटल्या काय नाही ग खुशीचं नाव निघलं ना, म्हणजे आम्ही जो गिधाड आहे त्याचं नाव, आम्हाला गिधाड कधी भेटेल याचे हे वाटत नव्हतं. आणि तो गिधाड भेटल्याच्या नंतर मी एवढी आनंदी झालते. सिद्धार्थ म्हटलं याचं नाव काय ठेवायचं. अरे म्हटलं मी एवढी खुश आहे त्याचं नाव खुशीच ठेवू ना आपण. तर आम्ही त्याचं खुशी नाव ठेवलं. मग त्या म्हटल्या खुशी कशी आहे वगैरे. तर म्हटलं चांगली आहे ताई. तर आता 15 दिवसापूर्वी परत त्यांनी 20,000 रुपये खुशीसाठी दिलेले. आता 1 महिन्याचं परत खुशीचं टेन्शन गेलेलं आहे आमचं. आता खुशी अशी तुमच्याकडे किती दिवसासाठी नक्की राहणार आहे, तिला झालं काय होतं आणि तिच्या नैसर्गिक अधिवासामध्ये तिला कधी जाता येणार आहे परत? आता तिला आम्ही जानेवारी महिन्यात सोडून देणार. तर जानेवारी महिन्यात तिचे साथीदार जे येतात त्यावेळी मग आम्ही तिला बीड पासूनच जवळ खामगाव आहे तिथं ती असं अशक्त झाली होती. तिला खाद्य न भेटल्यामुळे अशक्त अवस्थेत खाली झाडावरून खाली पडली. आणि जे गुरं सांभाळणारे लोक असतात एवढा मोठा पक्षी कुठला आहे याच्यापासून आपल्याला काही इजा होते का, म्हणून त्यांनी त्याला मारलं. आणि मारल्याच नंतर तिथल्याच एका मेंढ्या सांभाळणाऱ्या मुलांनी सिद्धार्थला फोन लावला की म्हटलं सोनवणे सर आमच्या इथे एक मोठा पक्षी आणि लोकांनी त्याला मारले, त्याला आणायचंय का. तर सिद्धार्थ म्हणे हो आणू म्हणे. कसलाय मला फोटो टाक. फोटो टाकल्याच नंतर सिद्धार्थ म्हणला अरे हा तर गिधाड आहे. मग वन विभागाला आम्ही ते कळवलं सिद्धार्थनी आणि त्यांनी ते तिथं जमा केलं आणि लगेच त्यांनी प्रकल्पात आणून दिला. आता त्याला जवळजवळ 1.5-2 वर्ष झालेत आपल्याकडे आहे तो. आता जानेवारी महिन्यात त्याला 2 वर्ष पूर्ण होतील. जानेवारीत आता आपण त्याला सोडून देणार आहोत. आणि तोही इतका रमला होता की अक्षरशः मूल कसं आईच साडी पकडून चालतंय तसं तो गिधाड. आता थोडं कमी केलं त्याला जानेवारीत सोडायचंय ना म्हणून. नाहीतर मी पिंजऱ्यात खायला टाकायला निघले तो सगळ्यात मोठा बाहेरचा पिंजरा आहे त्याच्यात तो एकटा आहे आणि बाकी दुसरे पिंजरे आतले म्हणजे त्याच्या पिंजऱ्यातूनच सगळीकडे जावं लागतं. तो माझा साडीचा पदार्थ चोंचीत पकडलेला असतो आणि माझी शेपटी म्हणून माझ्या पाठीमागच फिरत असतो. मी त्याला म्हटलं ना खुशी सोड की थोडा वेळ सोडणार परत येऊन तो हे करणार. सिद्धार्थ म्हटलं याचा कमी झाला पाहिजे. मग आता कधी मी कधी सिद्धार्थ असं करून त्याचं थोडस दूर करायला लागलो की
परत तो माणसात आला नाही पाहिजे ना, म्हणजे जास्त जर माणसाला तर तो जाणार नाही. त्यामुळे थोडस त्याचा आम्ही आता लळा कमी करत आलो. त्याला आता जानेवारी सोडून देणार. गिधाड हे तर बघायला सुद्धा हल्ली मुश्किल प्राणी झालेला आहे, कारण कल्पना आहे सगळ्यांना आपल्याला गुरांच्या उपचारांसाठी जे डायक्लोफिनॅक हे औषध वापरलं जातं, या डायक्लोफिनॅकमुळं गिधाडांच्या अन्न पचन संस्थेवरती परिणाम होतो आणि गिधाडं मरतात. हा एक कॉमन बघितला जाणारा, म्हणजे लक्षात आलेला, जे प्राणी संवर्धन करणारे लोक आहेत त्यांच्याकडून लक्षात आलेला हा गिधाडा, म्हणजे गिधाडं का संपत चालली आहेत हे जेव्हा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा हा त्याच्यातला कळलेलं जे कारण होतं ते हे होतं. आणि याच्यावरती देखील कोकणामध्ये सुद्धा गिधाडं जी आहेत तिथे वेळास आणि या बाजूला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. तसंच तुम्ही देखील काम करत आहात. तुमची खुशी पुन्हा तिच्या अधिवासात जावी आणि छान पद्धतीने पुढे प्रजा वाढवण्याच्या दृष्टीने गिधाडांची प्रयत्न चांगला व्हावा. झी सारख्या मोठ्या वाहिनीने तुमच्या कामाची दखल घेतली आहे. जसं तुम्ही सांगितलं की लोकमतचा पुरस्कार घेताना गंमत वाटली होती की मी असं काय वेगळं केलं होतं की मला हे लोक पुरस्कार देत आहेत. मग झी वाहिनीचा जेव्हा पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला होता किंवा तो घ्यायला तुम्ही गेला होता तेव्हा मनामध्ये काय विचार आला होता? झी वाहिनीचा मी दुपारची वेळ होती, मुलीला शाळेतून आणायला चालले की अचानक मला केशव सरांचा फोन आला झी मधून. तर म्हटले सृष्टीच म्हणून आहे का? तर म्हटलं हो. तर म्हटले तुम्हाला उंच माझा झोका हा अवॉर्ड मिळालाय. तर मी ते, आमच्याकडे टीव्ही नसल्यामुळे मला काहीच माहिती नाही टीव्हीचं वगैरे, म्हणजे कुठले सिरियल कुठले प्रमोशन काहीच माहिती नाही. तर मी म्हटलं नाही माहिती. तर ते म्हटले माहित असेल तुम्हाला तो प्रोग्राम, म्हणजे आम्ही चालवतोय आणि त्यात तुम्हाला हे केले. तर मी त्यावेळी थोडस कशी दचकले ना की एक हे नवदुर्गाचा मिळतोय त्याच्यात उंच माझा झोका, हे काय सिद्धार्थला म्हटलं अरे आपण का लोक आपल्याला पुरस्कार देते. तर तो म्हणे तूच त्यांना विचार ना. म्हटलं सर पुरस्कार कशामुळे? तर म्हटले तुम्ही एक काम करता. म्हटलं आम्ही काम वगैरे काहीच करत नाही. तर म्हटले तुम्ही प्राणी सांभाळताय ना? तर म्हटलं हो, ते एक आपलं कर्तव्य ते आपण करतोय. मग खूप मजा झाली. आम्ही तिथं गेलो. तर नंतर ते जी टीम इथं आलती तर त्यांनी ते पाहिलं इथलं वातावरण, त्यांना एवढं आवडलं ना. तर म्हटले असं वाटतच नाही की प्राणी असं माणसाची एवढा लळा, जो कृष्णा मोन्या, त्यांना तर आमच्या मुलाखत पण घेऊ देत नव्हते. इथं आल्याच्या नंतर शूटिंग साठी आलते ना, ते पण घेऊ देत नव्हते. पहिले ते म्हटले तुमच्या कृष्णाला मोन्याला कोंडून टाका. त्यांनी ते कोंडून टाका लावलं आणि नंतर मग आमचे त्यांनी केलं. तिथं गेल्याच्या नंतर आम्ही एवढं मोठं हॉटेल कधी बघितलेलं नाही. कुठले सगळेच नवीन प्रकार, एवढा मोठा स्टेज वगैरे स्टुडिओ कधीच नाही बघितलेलं. अशा ठिकाणी गेलो, ते पाहिल्याच्या नंतर थोडं मला धडधड व्हायला लागलं. आता कसं सिद्धार्थला म्हटलं एवढ्या मोठ्या ह्याच्यात मला तर शक्यच नाही बाबा, तू माझ्या जवळ बस म्हटलं. तो म्हटला अरे भिऊ नकोस मी आहे ना. तर म्हटलं नाही. त्याच्यानंतर जे प्राध्यापक आनंद आनंद भावे आहेत का, तर त्यांना मी काका म्हणते, म्हणजे असंच याच्यातून आमचा परिचय झालेला. तर काका त्यावेळी काका म्हटले बेटा घाबरू नको मी आहे ना तुझ्या बरोबर. तर मी त्यांच्या पाया पडली, म्हटले काका एकदा हात ठेवा आणि म्हणा की सृष्टी तू घाबरणार नाही. आणि तुमच्या इज्जतीसाठी म्हटलं मी घाबरणार नाही, की माझ्या मनात राहील की मी तिथं बोलले पाहिजे व्यवस्थित, माझ्या काकाची इज्जत नाही गेली पाहिजे म्हणून म्हटलं मी कदाचित बोलू शकेल, पण तुम्ही म्हणा तसं. तर काका म्हटले मला माहित आहे माझी पोरगी छानपैकी बोलणार आणि घाबरणार नाही. मग माझ्या मनात तो आधार वाटला ना की म्हणजे मला वडील नाही. वडील गेल्याच्या नंतर मग काकात मी वडिलांना पाहायचे, की भावे काकात. तर मग काकाने तसं म्हटल्याच्या नंतर मी एकदम हे झाले की मला भीती वाटणार नाही. माझ्या मनात मला भीती वाटणार नाही, काका माझ्या बरोबर आहेत. काका म्हटले तू असं समज की तू स्टेजवर गेलीस की मी तुझ्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. म्हटलं ठीक आहे काका. मग मी स्टेजवर गेल्याच्या नंतर मला थोडस सुरुवातीला हे वाटलं, पण नंतर माझ्या मनात मी विचार काकांचा केला की काका माझ्या बरोबरच, सिद्धार्थ माझ्या बरोबरच, मग मला भीती कशाची, हे दोन माणसं पण माझ्या बरोबर. मग तिथं गेले, तो अवॉर्ड घेतला आणि एवढा आनंद झाला ना की मी तो तसं अवॉर्ड पिक्चर मध्ये त्याच्यात बघितलेला. खूप आनंद झाला. आणि झी वाल्यांनी जी आम्हाला मदत केली त्या मदतीतून आम्ही एक गाण्यांसाठी सेट बनवलं, खूप छान.
लोकसत्तात जे आमचं सर्व काही शरोधामध्ये छापलं गेलं त्याच्यातून पण आम्हाला खूप मदत झाली, कितीतरी लाखांची मदत झाली. त्यातून आम्ही पाईपलाईन केली, विहीर खोदली, एक पाण्याची 1 लाख लिटरची टाकी बनवली, प्राण्यांसाठी शेड बनवलं, अशी खूप मदत झाली. आणि जे काही आम्ही करू शकलो ते झी वाल्यानी आणि लोकसत्तानी जर मदत नसती केली तर आम्ही काही करू शकलो नसतो. सगळं श्रेय ह्या 2 लोकांना. किती मोकळेपणाने ताई तुम्ही चटकन म्हणू शकता हो, की आमचं काहीच श्रेय नाही आहे, जे काही आहे हे बाकीच्या सगळ्यांचं आहे. खरं तर साधेपणाने त्यांनी जर काम मदत नसती करणाऱ्यांचं केली तर आम्ही काय करू शकलो असं? काहीच नाही ना. तुमच्या कामाला लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे हे झीनी आणि लोकसत्तानी नक्की केलेलं आहे. कारण माझ्यापर्यंत सुद्धा लोकसत्ताचा लेखच आलेला होता, ज्याच्यात मी तुमच्याबद्दलची माहिती वाचली होती. आणि कुठेतरी असं मनात आलं की बर्वाचा जो परिवार आहे त्यांच्या समोर तुमचं काम आणणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या आपल्या मुलाखतीचं प्रयोजन आहे. ताई, तुमच्या लग्नाचा किस्सा थोडा गंमतशीर आहे असं मला तुमच्याशी गप्पा मारताना ऐकायला मिळालं होतं. तर मला वाटतं बर्वाच्या सगळ्या जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील हा किस्सा ऐकायला आवडेल. सांगाल? आमचं लग्न 12/11/10 म्हणजे तारीख पण जरा हटकेच आहे. 12/11/10 रोजी डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त झालेलं. तर त्या दिवशी आम्ही सौताळ्यात लग्न करायचं ठरवलेलं. तर आम्ही लग्नाच्या वेळी असं आम्ही ठरवलेलं की आपण गळ्यात वरमाला घालायचीच नाही, त्याऐवजी आपण सापाची कात घालून लग्न करायचं. तर सिद्धार्थ म्हटला चालेल का? म्हटलं हो, छान आयडिया. म्हणलं चालेल. पण नंतर जे अधिकारी होते RF दहिवाळ सर, तर ते म्हटले सिद्धार्थ तुमच्याकडे साप तर आलेलाच आहे, म्हणजे ते जर घालण्याच्या ऐवजी जर तुम्ही ते साप जर गळ्यात घातले तर आणखी छान होईल. तर सिद्धार्थ म्हटलं हो चालेल, आम्हाला घालतोय. मग आम्ही ते गळ्यात, सिद्धार्थनी माझ्या गळ्यात धामण टाकली, मी त्याच्या गळ्यात, नाही, सिद्धार्थनी माझ्या गळ्यात अजगर टाकला, मी त्याच्या गळ्यात धामण टाकली. मग आमचं लग्न झालं. आणि येणारे वरडी आहेत का, तर आम्ही अक्षदा म्हणून दोघांनी अक्षरशः लग्नाच्या 2-3 महिने अगोदर जंगलात जाऊन बिया गोळा केल्या होत्या आणि त्या बिया अक्षदा म्हणून वराडी मंडळीच्या हातात दिल्या आणि अक्षदा म्हणून ते टाकलेल्या. आणि 125 लोक जे आलेले त्यांच्या हाताने सौताड्यात प्रत्येकाच्या हाताने झाडं लावलेली. आजही झाडं खूप मोठी मोठी झालेली सौताड्यात. आणि ज्या बिया टाकलेल्या त्याच्यापासूनही झाड. कधी जर आलात तर सौताड्यात बघा, खूप छान आहे तिथे रामेश्वर धबधबा. तिथे आमचं लग्न झालेलं. आणि लोकात जी भीती होती ती भीतीही गेली. आणि असंच आहे, एक किस्सा सांगते. आम्ही एका गावाला मी सिद्धार्थ दोघं साप पकडण्यासाठी गेलतो. तर तिथं म्हटले भले मोठे, अरे फोन केला म्हटले सर खूप मोठे मोठे साप निघलेत 2. आता मोठे मोठे साप निघले म्हणजे जाडत म्हटल्याच्या नंतर मला सिद्धार्थला लक्षात आलं एकतर आजगर किंवा घोणस असणार. सिद्धार्थ म्हटलं तिथं गेल्याच्या नंतर हट्टीपणा करायचा नाही. मला रस्त्याने त्यांनी गाडीवर सांगितलेलं. म्हटलं नाही करणार. छान माणसासारखं म्हटलं शांत थांबायचं, मी जे म्हणून ते पकडायचं. म्हटलं हो हो चालतंय, म्हटलं तू जे म्हणशील मी तेच करणार, मी काहीच हट्टपणा करणार नाही. म्हटलं चालतंय. आम्ही गेलो तिथं गेल्याच्या नंतर खूप मोठे मोठे 2 अजगर होते आणि एक जरा असं स्ट्रॉंग एकदम असे चमकदार, त्याने कात सोडलेली होती का. सिद्धार्थला म्हटलं मी हे नाही. सिद्धार्थ म्हटलं जे जरा कात वगैरे आलेलं आहे का, जरा छोट होतं. सिद्धार्थ म्हटलं तू हे पकड. म्हणलं मी हे पकडणार नाही, मी हे मोठंच पकडणार. तो म्हटलं तुला तो झेपणार नाही. म्हणलं मी पकडणार हा. अरे म्हटलं तो वजन जास्त आहे त्याचं. म्हणलं मी हेच पकडणार. तर तो माणूस, शेजारी जो माणूस होता का, तो म्हणतो आमच्या बायका साप निघला की घरात पळून गेल्यात आणि आता एक नवऱ्याला का म्हणतात की मी मोठा साप पकडणार म्हणून. मग तो आजगर म्हटला तू ऐकणार नाही, तू जे करणार ते करणारच. म्हटलं मग तुला माहितीये तरी पण का तू हे करतो माझ्या बरोबर. मग तो म्हटला पकड. मी पकडला आणि तो मला उचलत नव्हता, खूप मोठा अजगर होता. उचलल्याच्या नंतर मी कसा तरी तो उचलला आणि समोर असणाऱ्या माणसांना म्हटलं दादा ती गोणी पकडा. तो माणूस म्हणतो नाही मी नाही पकडणार. पकडणार नाही. तर सिद्धार्थला म्हटलं पकड ही गोणी. थांब म्हटलं हे अजगर मला खाली सोडू देत. तो म्हटला का. म्हटलं मला माझ्या हातातली बांगडी काढू दे. तर म्हणतो का. तर म्हटलं ही बांगडी ह्यांना घालायला देते ना, म्हणजे मी एक स्त्री असून मी घाबरत नाही, मी त्याचं तोंड पकडले, याला गोणी पकडायला काय फरक आहे म्हणतं. तर तो माणूस कसं म्हणतो ताई लय गाजवलं. म्हटलं तुम्ही फटकन बोलताय. मी म्हटलं माझा स्वभावच तसा आहे, जे मनात आलं का ते पटापट बोलून जाणार, माझ्या नंतर काही नाही म्हटलं. मग त्या माणसाने स्वतः सापाला हात लावला, तो अजगर मला गोणीत घालू लागला
आणि त्याचीही ती भीती गेली. सिद्धार्थ नंतर रस्त्याने मला म्हटला, तू मूर्खच का? म्हटलं, त्या माणसाला डायरेक्ट बांगडी. अरे म्हटलं, मग किती घाबरतोय आपण, त्याला सांगितलंय ना, तो चावला तरी काही होत नाही. ते म्हणतो तुला माहिती, त्याला काय माहिती. असे खूप किस्से आमच्या बाबतीत घडतात. का भांडते मी, की मला स्ट्रॉंग वाला पकडायचा आहे. मग तो माणूस म्हटला, नंतर त्याने त्याच्या बायकांना बोलवलं, ज्या घरात बायका होत्या जवळच्या त्यांना बोलवलं. म्हटलं, हे बघा त्या ताईनी केवढा मोठा अजगर पकडलाय. म्हटलं, तुम्ही घाबरायचं ना. मग आम्ही तिथं थोडी सापांविषयी माहिती सांगितली. जर असा कुठला साप दिसला तर मारायचा नाही. आणि एक आमचं माहिती पत्रक आहे, ते सापांविषयी आहे. जर त्यातले हे जर साप दिसले विषारी, तर जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधा किंवा वन विभागाला. साप मारायचा नाही, साप काहीच करत नाही, उलट आपला शेतकऱ्यांचा तो मित्र आहे. उंदर ते, आम्ही त्यांना अशी माहिती दिली. आणि आज जवळपास समज कुठेही साप निघला तर फोन येतात. आजही आताही सिद्धार्थला फोन आलाय, तो मला मुलाखत चालू असतानाच मला तो सांगून गेलाय की मी शिरोडला चाललोय, तिथे साप निघलाय तो पकडण्यासाठी. आजही तो साप पकडायला गेलाय. अशी खूप तुमचं फोन येतात आणि कामच गावाकडे जात नाहीत. तुमचं कामच इतकं अनोखं आहे की ते जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचणं खरंच गरजेचं आहे. आणि येस, आणखी एक मगाशीच्या ह्याच्यात माझा एक पॉइंट राहिला, विसरले सांगायचं ते. जरूर. तर असंच आहे, एक फोन आलेला होता आणि काळवीट होतं जखमी अवस्थेत, आणि काळवीट जरा खूप मोठं होतं. आणि आम्ही ते गाडीवरून घेऊन येत होतो. आणि लोकसत्ता म्हणजे झी वाल्याची टीम त्या दिवशी आलेली होती. आणि ते काळवीट असं शांत बसत नाही, तर तो हालचाल करते. आणि त्यावेळी त्या काळविटाने आम्हाला पाडलं दोघांना. आमचा रस्ता खूप खराब आहे, टेकडीचा रस्ता आहे आणि खूप खराब रस्ता आहे. त्या रस्त्यावरून येताना आम्ही पडलो दोघ जण. पडल्याच्या नंतर मला खूप लागलं होतं, पण मी ते स्वतःच लागण्यापेक्षा त्या काळविटाला लागलं का हे बघितलं आणि उचललं आम्ही ते काळवीट. घरी आल्याच्या नंतर मग ते झी वाल्यांनी पाहिलं ना, मग त्यांनी ते एक टाकलं होतं की यांना गाडीची आवश्यकता आहे. त्यामुळे क्षितिज निर्लेकर सरांनी एक गाडी आम्हाला भेट दिलेली मागच्या वर्षी दिवाळीत. 1 वर्ष झालं त्यांनी गाडी भेट दिलेली. वा, म्हणजे आता प्राण्यांना टू व्हीलरवर आणताना प्राणी पडले आणि लागलं असं होणार नाही, तर त्यांना छानपैकी चारचाकी गाडीतून तुम्ही घेऊन येता आणि आहात. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला जरूर विचारावासा वाटतो, अजून नवीन काय करायची इच्छा आहे? वेगळं काही डोक्यात आहे का? हो, आता इथे एक नंदनवन करायचंय, ग्रंथालय करायचंय आणि असं खूप इच्छा आहे, पण आता कधी पूर्ण होतील ते सांगता येत नाही. नक्की नक्की होईल. तुमच्या या प्रकल्पाला शेकडो हातांची मदत मिळो, हीच या मुलाखतीद्वारे इच्छा व्यक्त करते. आणि जसं तुम्ही म्हणाला की प्राणी पक्षी हे जर संपले तर हे जग सुद्धा संपेल, माणसासाठी इथे काहीही शिल्लक राहणार नाही. सुदैवाने तुमची मुलाखत बघितल्यानंतर जे कोणी सेन्सिटिव्ह सेन्सिबल लोक असतील, ज्यांना कळेल की आपण प्राण्यांसाठी कदाचित काही करू नाही जरी शकलो तरी सृष्टीताई काम करत आहेत, आपण त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. एवढं जरी होऊ शकलं तरी जसं तुम्ही मानलेलं आहे की भावे काका तुमच्या मागे उभे आहेत, म्हणजे समर्थांनी आधी म्हणून ठेवलेलं आहे, स्वामी समर्थ म्हणतातच भिवू नकोस, मी पाठीशी आहे. तसं मला वाटतं तुम्ही भिवू नका, तुमच्या पाठीशी भरपूर लोक उभे राहणार आहेतच. तुम्ही हे जे काम करता आहात. एक सांगते, जरूर. एक मुद्दा सांगते. लॉकडाऊन मध्ये खूप वेळ होता, येणारे पर्यटक बंद झालेले होते आणि 8 पर्यंत माझं सगळं काम आवरायचे मी. मग प्राण्यांना खाऊ घालणं वगैरे सगळं व्हायचं, घरचं काम व्हायचं. मग कमी वेळात काय करायचं, त्या वेळेत आम्ही काय केलं, मी आणि सिद्धार्थ मुलीला घेऊन जायचं, सगळं आवरून लॉक वगैरे करायचं आणि दिवसभर जंगलात जाऊन झाडांच्या बिया गोळा करायचं. आणि त्या बिया गोळा करून आम्ही एक नर्सरी, सामाजिक वनीकरणाची नर्सरी तयार केली. त्यात आम्ही 1 लाख झाड तयार केले आणि ते पूर्ण झाड लोकांना वाटवले. आणि आता या वर्षी पण आम्हाला खूप दुर्मिळ झाड, 1 लाख झाड रोप तयार करायचे आणि ते आम्ही करणारच आणि लोकांना वाटवणारच. आणि आम्ही ते रोप फुकट देतो, पण त्या माणसाकडून आम्ही असं म्हणून घेतो, लिहून घेतो की आम्ही तुम्हाला झाड देतोय, 2 वर्षांनी 3 वर्षांनी आम्ही हे झाड बघायला येणारच आणि झाड घेऊन जाताना हे झाड जगलंच पाहिजे याची खात्री पाहिजे. जर नाही जगलं तर ह्या एका झाडाच्या बदल्यात तुम्हाला 100 झाडं लावून जगवाच लागतील, असं मी त्याच्याकडून म्हणून घेतो.
अगदी खूप उत्तम आणि खूप सुंदर असा विचार आहे तुमचा, की एक झाड माझ्याकडून घेऊन जा आणि ते जगवण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं खूप ठिकाणी वेगवेगळ्या जागांवरती म्हणजे छोटी छोटी शहरं असतील, निमशहरी शहरं असतील, वाढदिवसासाठी म्हणून लोक झाडं लावायचा प्रयत्न करत आहेत आणि दरवर्षी त्या झाडांबरोबर त्याच्या वाढीचे फोटो टाकत आहेत, की झाड किती वाढलं आहे. मला वाटतं तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचा डेटा 1-2-3 वर्षानंतर गोळा होईल, की 1,00,000 झाडं आपण जी वाटली होती त्यातली किती नक्की जगली आहेत आणि आजची त्यांची पोझिशन काय असेल. तुम्ही हे जे काम करता आहात या तुमच्या सगळ्या कामांना बर्वाकडून मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण आमच्या इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, तुमचे सगळे अनोखे विचार तुम्ही आमच्याशी शेअर केलेत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार सृष्टीताई. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.